छत्रपती शिवाजी महाराजांचा कर्तृत्वाचा इतिहास आहे, मात्र काही तथाकथित वारंवार बदनामी अवमान करून आमच्या तोडून मोडून इतिहास मांडतात। उदयन महाराज, तुम्ही फक्त निर्णय घ्या। जर आमच्या जखमेवर कुणी मीठ चोळण्याचं काम करत असेल, 18 डिसेंबर रोजी संभाजी ब्रिगेड त्यांच्या सोबत आहेच। तो आमदार असू द्या, राज्यपाल असू द्या, प्रवक्ता असू द्या। 18 डिसेंबर रोजी झी मराठी या वाहिनीवरनं टीव्हीवर प्रदर्शित केला जाणार आहे, मात्र संभाजीराजे छत्रपतींनी याला विरोध केलाय। इतिहासाचं चुकीच्या पद्धतीने सादरीकरण करण्यात आलेला आणि तमाम शिवभक्तांच्या भावना दुखावणारा हा चित्रपट टीव्हीवर प्रदर्शित करू नये याबाबत स्वराज्य संघटनेनं झी स्टुडिओला पत्र लिहून सूचित केलंय। तसंच चित्रपट टीव्हीवर प्रदर्शित केल्यास होणाऱ्या गंभीर परिणामांना झी स्टुडिओ जबाबदार असेल असा इशारा देखील छत्रपती संभाजीराजे यांनी दिलेला आहे। या घडीची ही मोठी बातमी आपण पाहतोय। हर हर महादेव हा चित्रपट आता झी मराठी या वाहिनीवरनं टीव्हीवर प्रदर्शित केला जाणार आहे, त्याला संभाजीराजे छत्रपतींनी विरोध केलाय। संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे सध्या आपल्यासोबत फोनलाईनवरनं जोडले गेलेले आहेत। संतोषजी, आपण पाहतोय हर हर महादेव या चित्रपटाला आता टीव्हीवरनं प्रदर्शित करू नये अशी भूमिका संभाजीराजे छत्रपती यांनी घेतलेली आहे, त्यांनी त्याला विरोध केलाय। आपली प्रतिक्रिया? छत्रपती शिवाजी महाराजांचा कर्तृत्वाचा इतिहास आहे, मात्र काही तथाकथित लेखक, दिग्दर्शक, निर्माते, इतिहासकार तोडून मोडून इतिहास मांडतात। संभाजी ब्रिगेडच्या वतीनं हर हर महादेव चित्रपट वादग्रस्त आहे। सरदारांची आणि मावळ्यांची अत्यंत वाईट पद्धतीने बदनामी केलेली आहे। शिवरायांना एकेरी भाषेत त्या ठिकाणी त्याच्यामध्ये संबोधलं गेलेलं आहे आणि असा चित्रपट तयार कसा काय होऊ शकतो महाराष्ट्राच्या मातीमध्ये, आणि तयार करून आता तो प्रदर्शित केला गेला, त्यालाही संभाजी ब्रिगेडनं विरोध केला। सेन्सॉर बोर्डाला संभाजी ब्रिगेडच्या वतीनं ऍडव्होकेट मनोज आकरे साहेब, जे संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष आहेत, यांच्या आदेशाने आम्ही जाऊन भेटलो। त्या चित्रपटाचं सेन्सॉर सर्टिफिकेट रद्द करा म्हणून मागणी केलं। महाराष्ट्र सरकारला पत्र दिले, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना, या चित्रपटावर बंदी घाला आणि वेगवेगळ्या भाषेत सुद्धा हे चित्रपट झाले, त्याच्यावर बंदी घाला। आम्ही सांगून सुद्धा ऐकलं नाही आणि जाणीवपूर्वक शिवप्रेमींच्या भावना दुखावण्यासाठी, जखमा कुरतडण्यासाठी आणि महाराष्ट्रात काहीतरी उद्रेक घडावा, हे आरएसएसची सरकारची छुपी भूमिका आणि अजेंडा असल्यामुळं महाराष्ट्रात हर हर महादेव चित्रपटावरून एवढा वाद सुरू आहे, तरी सुद्धा आता घराघरात चित्रपट झी मराठीच्या माध्यमातून टीव्हीवर दाखवला जाणार आहे। हा खोडसाळपणा आहे। आम्हाला झी टॉकीज, झी स्टुडिओ आता फोडावं लागेल आणि संभाजी ब्रिगेडचे मावळे आता शिवनीतीनुसार त्याच्यावर कारवाई केल्याशिवाय सरकार झोपलंय। अहो, छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज रस्त्यावर आलेत। उदयनराजे रायगडावर जाऊन त्या ठिकाणी शपथ घेतली, तरी सरकारला जाग येत नाही। कोश्यारी घाणेरडं बोलणार, त्रिवेदी घाणेरडं बोलणार, चित्रपटात इतिहास खोटा मांडणार, हे आम्ही सहन का करून घ्यायचं? आमच्या भावनेचा अंत सरकार का पाहतंय, का विनाकारण चिडवतंय? हा सगळा खोटारडेपणा आहे। तात्काळ चित्रपट रद्द करून अभिजित देशपांडे, जो या चित्रपटाचा दिग्दर्शक आहे, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अन्यथा आम्ही सोडणार नाही। संतोषजी, छत्रपती संभाजीराजे यांनी पत्र लिहून सुद्धा जर हा चित्रपट टीव्हीवर प्रदर्शित झाला तर तुमची पुढची काय भूमिका आहे? साहेब, छत्रपती संभाजीराजे हे शिवाजी महाराजांचे वंशज आहेत। श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले शिवाजी महाराजांचे थेट 13वे वंशज। यांनी सांगून सुद्धा जर हे राजकीय गिदाड आणि त्या चित्रपट सृष्टीतले गिदाड जर ऐकत नसतील, तर ह्यांना ठोकल्याशिवाय आणि झी स्टुडिओ फोडल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही। सरकार यांना पाठीशी घालतंय, देवेंद्र फडणवीस यांना पाठीशी घालतात। सुपारी घेऊन सगळा कार्यक्रम सुरू आहे, आम्ही तो खपवून घेणार नाही। संभाजी ब्रिगेड झी स्टुडिओ फोडल्याशिवाय राहणार नाही। निश्चितच संतोषजी, धन्यवाद, तुम्ही साम टीव्हीशी बातचीत केली त्यासाठी। आपण पाहतोय छत्रपती संभाजीराजे यांनी झी स्टुडिओला हा इशारा दिलेला आहे। हर हर महादेव हा चित्रपट टीव्हीवर प्रदर्शित करू नये, अन्यथा परिणामांना सामोरं जावं लागेल असा थेट इशारा संभाजीराजे छत्रपती यांनी दिलाय। छत्रपती शिवाजी महाराजांची वारंवार बदनामी अवमान करून आमच्या भावना सतत दुखावल्या जात आहेत। कधी राज्यपाल कोश्यारी काहीतरी चुकीचं बोलतायत, कधी हर हर महादेव चित्रपटातून बदनामी केली जाते, कधी तिकडं तो भाजपचा राष्ट्रीय प्रवक्ता काहीतरी चुकीचं बोलतोय। छत्रपतींचा अवमान आता आम्ही सहन करणार नाही आणि हे सगळं सांगून सुद्धा जर
आमच्या जखमेवर कुणी मीठ चोळण्याचं काम करत असेल तर आता श्रीमंत छत्रपती उदयन महाराज भोसले यांनी जे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहेत आक्रमक भूमिका घेतलेली आहे. संभाजी ब्रिगेड त्यांच्या सोबत आहेच. जे शिवद्रोही असतील त्यांना आता जागा दाखवण्याची वेळ आलेली आहे. आमच्या जखमेवर मीठ का चोळलं जातंय बघा. हर हर महादेव चित्रपटामध्ये आक्षेपार्ह आणि वादग्रस्त दाखवलं गेलं, तोडून मोडून इतिहास मांडला गेला. त्याच्यावर महाराष्ट्र सरकारने बंदी घालावी मागणी करून सुद्धा आता झी मराठीवर 18 तारखेला तो चित्रपट दाखवला जाणार आहे. म्हणजे आता घराघरात दिसणार. म्हणजे आमच्या जखमा, आमच्या भावना ह्या कुरतडून टाकण्याचा प्रयत्न होतोय. याला जबाबदार कोण आहे? ह्या आमच्या शिवप्रेमी म्हणून जर कुठला बांडगुळ, मग तो कुणाच्या पक्षाचा समर्थक असू द्या, तो आमदार असू द्या, राज्यपाल असू द्या, प्रवक्ता असू द्या, हे आमच्या भावना जर दुखावणार असतील तर उदय महाराज तुम्ही फक्त निर्णय घ्या. आझाद मैदान नाही. आम्ही मुंबईत घुसू आणि जे वाचाळवीर असतील, जे शिवद्रोही असतील त्यांचा बाजार उठवल्याशिवाय राहणार नाही. कारण हे जाणीवपूर्वक होतंय, हे आम्हाला सहन होत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांची वारंवार बदनामी, अवमान करून आमच्या भावना सतत दुखावल्या जात आहेत. कधी राज्यपाल कोश्यारी काहीतरी चुकीचं बोलतायत, कधी हर हर महादेव चित्रपटातून बदनामी केली जाते, कधी तिकडं तो भाजपचा राष्ट्रीय प्रवक्ता काहीतरी चुकीचं बोलतोय. छत्रपतींचा अवमान आता आम्ही सहन करणार नाही. आणि हे सगळं सांगून सुद्धा जर आमच्या जखमेवर कुणी मीठ चोळण्याचं काम करत असेल तर आता श्रीमंत छत्रपती उदयन महाराज भोसले यांनी जे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहेत आक्रमक भूमिका घेतलेली आहे. संभाजी ब्रिगेड त्यांच्या सोबत आहेच. जे शिवद्रोही असतील त्यांना आता जागा दाखवण्याची वेळ आलेली आहे. आमच्या जखमेवर मीठ का चोळलं जातंय बघा. हर हर महादेव चित्रपटामध्ये आक्षेपार्ह आणि वादग्रस्त दाखवलं गेलं, तोडून मोडून इतिहास मांडला गेला. त्याच्यावर महाराष्ट्र सरकारने बंदी घालावी मागणी करून सुद्धा आता झी मराठीवर 18 तारखेला तो चित्रपट दाखवला जाणार आहे. म्हणजे आता घराघरात दिसणार. म्हणजे आमच्या जखमा, आमच्या भावना ह्या कुरतडून टाकण्याचा प्रयत्न होतोय. याला जबाबदार कोण आहे? ह्या आमच्या शिवप्रेमी म्हणून जर कुठला बांडगुळ, मग तो कुणाच्या पक्षाचा समर्थक असू द्या, तो आमदार असू द्या, राज्यपाल असू द्या, प्रवक्ता असू द्या, हे आमच्या भावना जर दुखावणार असतील तर उदय महाराज तुम्ही फक्त निर्णय घ्या. आझाद मैदान नाही. आम्ही मुंबईत घुसू आणि जे वाचाळवीर असतील, जे शिवद्रोही असतील त्यांचा बाजार उठवल्याशिवाय राहणार नाही. कारण हे जाणीवपूर्वक होतंय, हे आम्हाला सहन होत नाही. आझाद मैदान नाही. आम्ही मुंबईत घुसू आणि जे वाचाळवीर असतील, जे शिवद्रोही असतील त्यांचा बाजार उठवल्याशिवाय राहणार नाही. कारण हे जाणीवपूर्वक होतंय, हे आम्हाला सहन होत नाही.